नमस्कार, राणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आज आपण बनवूया खुसखुशीत हलवाईसारखी बालुशाही रेसिपी. हे पहा एकदम मस्त अशी डबल फुगणारी बालुशाही आपण आज बनवणार आहोत. हे पहा मस्त छान थोडीशी थंडीच्या दिवसात गोड काहीतरी खावं असं मुलांना वाटतं, त्यासाठी आपण आज बालुशाही बनवणार आहोत. एकदम छान लेयर असे आलेले आहेत बालुशाहीला. चला तर मग व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व आणखीन अशा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही लिंक दिलेल्या आहेत, ते पण तुम्ही जाऊन चेक करा. हे पहा त्यासाठी मी काय केलेलं आहे, अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये हे पहा म्हशीचं साजूक तूप आहे. हे त्यामध्ये 1 वाटी व थोडंसं जास्त मी तूप घातलेलं आहे. त्याच वाटीने पाऊण वाटी मी दही घातलेलं आहे. हे पहा मोजून घेतलं तर 250 ग्राम तूप हे आहे. त्यामध्येच थोडंसं चवीनुसार मीठ व थोडा बेकिंग सोडा मी घातलेला आहे. आपण काय करूयात आता, एकाच डायरेक्शनमध्ये ह्याला थोडंसं फेटून घ्यायचं आहे. छानपैकी आपण मळून घ्यायचं आहे. जास्ती कणकेसारखं पण मळायचं नाही, हलक्या हलक्या हाताने एकदम अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. हे पहा एकदम मस्त असं आपली बालुशाही तयार होते. हे पहा बालुशाही कोणाकोणाला आवडते मला नक्की कमेंट करून सांगा. व तुम्ही कशा प्रकारे बालुशाही बनवता ते पण सांगा. हे पहा त्यामध्ये मी काय केलेलं आहे, थोडंसं पाणी घालून आपण ही मळून घ्यायची आहे. हे पहा मी मोठ्या ताटातच मळण्यासाठी घेतलेलं आहे, त्यामुळे ही चांगली मळल्या जाते. हे पहा अशा प्रकारे मी कणिक म्हणजे आपलं पीठ मैदा हा मळून घेतलेला आहे. त्यानंतर आपण काय करूयात, थोडा वेळ त्याला 15 मिनिटासाठी ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊयात. मी काय केलेलं आहे, 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा किलो म्हणजे 500 ग्राम साखर ही घातलेली आहे. हे पहा आपण त्याचा छानपैकी आता पाक बनवून घेणार आहोत. हे पहा आपण मीडियम गॅसवर पाक हा बनवून घ्यायचा आहे. हे पहा मस्त छान आपण त्याला हलवत असा पाक अशा प्रकारे आपण एक तारी चाचणीही घेणार आहोत. हे पहा अशा प्रकारे मी चाचणी ही घेणार आहे. हे पहा पूर्ण साखर ही विरघळलेली आहे. थोडीशी साखर जर जास्ती वाटत असेल किंवा चाचणी वाटत असेल, थोडंसं पाणी त्यामध्ये घालायचं आहे, 2-3 चमचे. हे पहा तुमची साखर जर थोडी घाण असेल किंवा त्याच्यामध्ये तर त्यामध्ये दूध घालायचं आहे, त्यामुळे फेस निघून जातो. वरचा फेस हा काढून घ्यायचा आहे, त्यामुळे पाक एकदम स्वच्छ असा दिसतो. हे पहा अशा प्रकारे एक तारी चाचणी ही आलेली आहे. त्यानंतरही मी 1 मिनिट ठेवलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. हे पहा आपला पाक हा छानपैकी तयार आहे. आपण आता बालुशाही बनवून घेऊयात. हे पहा अशा प्रकारे मी हलक्या हाताने छोटे छोटे गोळे करून घेत आहे. हे पहा तुम्ही गोळे करून करून ठेवले आणि त्याच्यानंतर असे त्यामध्ये होल केले तरीही चालतात. हे पहा किंवा कशाच्या साह्याने केले तरीही चालतात, पण मी हाताच्या अंगठ्याच्या साह्याने होले करत आहे. हे पहा अशा प्रकारे. आणि मी बालुशाही छोट्या छोट्या आकाराची केलेली आहे, कारण ती तेलात गेल्यानंतर परत फुगते. हे पहा अशा सर्व बालुशाही मी बनवून घेणार आहे व त्यानंतर तळण्यासाठी घेणार आहे. मी तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे. हे पहा सर्व बालुशाही ह्या तयार झालेल्या आहेत. हे पहा 500 ग्राम मैद्याच्या खूप साऱ्या बालुशाही तयार झालेल्या आहेत. हे पहा मी छोट्या छोट्या केलेल्या आहेत. आपण काय करूया, तेल आता एकदम गरम असं होऊ द्यायचं नाही, थोडंसं कोमट असतानाच बालुशाही घालायच्या आहेत व मीडियम गॅसवर
बालुशाही तळायची आहे अगोदर, नंतर फुल करायचा आहे गॅस. हे पहा अशा प्रकारे त्या आपोआप अशा वरती आल्या पाहिजेत, त्यामुळे बालुशाही खुसखुशीत राहते व एकदम छान लेयरही येतात. हे पहा अशा प्रकारे आपण आता बालुशाही तळून घेणार आहोत. हे पहा अशा प्रकारच्या आपल्या बालुशाह्या वर तरंगत आहेत व छान तळतही आहेत. आता दही वापरून किंवा बिना दह्याचीही बालुशाही तुम्ही बनवू शकता अशा प्रकारे. हे पहा तसे पण काही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत, तुम्ही नक्की जाऊन चेक करा. तशा व्हिडिओच्या मी काही लिंक दिलेल्या आहेत, तुम्ही नक्की चेक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेल्या आहेत. चला तर मग हे पहा आपल्या बालुशाही ही छानपैकी तळत आहे. आता हे पहा त्यामध्ये कोणताही कलर मी वापरलेला नाही, फूड कलर कोणता कलर, तरी पण एकदम छान असा कलर हा आलेला आहे. हे पहा एकदम मस्त कलर हा दिसत आहे. एकदम छान व असे लेयर आलेले आहेत व एकदम सुंदर अशी बालुशाही तयार झाली होती आणि खाण्यासाठी पण एकदम छान होती. झटपट कोणी जर पाहुणे येणार असले तर अशा प्रकारची बालुशाही तुम्ही करू शकता. हे पहा अशा प्रकारे तळी की आपण आता काढून घेऊयात. त्यानंतर अशाच प्रकारे थोडंसं तेल हे थंड होऊ द्यायचं आहे व त्यानंतर दुसरी बॅच पण अशाच प्रकारे आपण तेलामध्ये टाकून छानपैकी तळून घेणार आहोत. हे पहा अशा प्रकारे एकदम थोडंसं थंड कोमट होऊ दिलं मी तेल अगोदर आणि त्यानंतर त्यामध्ये टाकलेले आहेत. हे पहा पाक पण आपण काय करूयात, थोडासा गरम केलेला आहे मी, एकदम कोमटसर असा गरम. हे पहा आता त्यामध्ये आपण बालुशाही टाकून घेणार आहोत. हे पहा गॅस हा मी लगेचच बंद केलेला आहे. मस्त छान पाक हा मुरला होता बालुशाहीमध्ये. ही पहा ही पण बॅच मी अशा प्रकारे तळून घेतलेली आहे. थोडा वेळ आपण बालुशाही तशीच पाकात ठेवून देणार आहोत व नंतर पलटी करून घेणार आहोत. हे पहा 1 ते 2 मिनिटे झालेली आहेत. आता आपण पलटी करून घेऊयात. हे पहा एकदम छान दिसत आहे बालुशाही व रसरशीतही दिसत आहे. हे पहा अशा प्रकारे आता आपण काढून घेऊया. छानपैकी पाक मुरलेला आहे व दुसरी बॅच थोडीशी कोमट झाली की लगेचच त्यामध्ये घालायची आहे. दुसऱ्या वेळेस तळलेली बालुशाही. हे पहा अशा प्रकारे मस्त छान आपली बालुशाही तयार आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये.